ए बाबू, तू 50 बरस के लिए जा रहा है? सावरकर शांत हसून म्हणाले, हो. तू 50 बरस के लिए जा रहा है? अबे तू जा रहा है तो रोता क्यों नहीं? तू रडत का नाही आहेस? 50 वर्षासाठी चाललास तर रोने से क्या होगा? सजा थोडी कम हो जाएगी. तो कैदी बाकी सगळ्या कैद्यांना चप्प करायला सुरुवात झाली. रोना बंद कर. अबे साले, तू 5 बरस के लिए जा रहा है, काय रोना है? ये 50 बरस के लिए जा रहा है, ये नहीं रोता. सावरकरांनी माझी जन्मठेप पुस्तकात ही आठवण लिहिली आहे. ते म्हणतात, माझी शिक्षा कशी होईल ती हो, पण माझ्या शिक्षेमुळे इतर सगळ्या कैद्यांना त्यांची शिक्षा हलकी वाटायला लागली. हा मला सगळ्यात आत्मिक आनंद होता. सगळ्यांना वाटायचं आपण जाम सुखात आहोत. आपल्यापेक्षा भयानक शिक्षा या माणसाला आहे. अंदमानापर्यंत निरोप असा गेला होता. अत्यंत डेंजरस कैदी येतोय. अंदमानच्या जेलचा जेलर मिस्टर बारी तो वाटच पाहत होता. त्याला वाटलं डेंजरस कैदी म्हणजे असं काहीतरी भयानक दाढी मिशा राकटलेला असा याकू असं काहीतरी एखादं चित्र डोळ्यासमोर आलेलं असतं. भयानक कैदी. आणि समोर न येताना माणूस जो दिसला तो साधारण 5.5 फूट उंची, पिळदार शरीर यष्टी, पण सड पातळ बांधा, डोळ्याला एवढासा चष्मा, स्वतःच्या हाताने ती बळकटी, हातामध्ये ती थाळी, असं सगळं घेऊन बेड्या कशा बशा सांभाळत. पायाला जे बेड्या असत ते इकडं अडकवलेल्या नसायच्या, त्यामुळे आपटायच्या. म्हणून एका हाताने आपल्याच बेड्या उचलून धरायच्या, एका हाताने कांबळ धरायचं आणि असं यायचं. तो बारी म्हटला, ही इज डेंजरस. बाकी पोलीस म्हटले, दिस इज द डेंजरस मॅन. बारीला कधी सावरकर उच्चारता आलं नाही, तो सवारकर म्हणायचा. मिस्टर सवारकर, तुम्हीच का ते फ्रान्सच्या तिथे जहाजातनं उडी मारली, धमाका केला? इथे असं करू नका. आता करू नका म्हटल्यावर ग बसवणं माणसानं. सावरकर नावाला ते चालत नाही. इथं असं करू नका. का का म्हणजे हा करणार का काय इथं असलं काहीतरी? मिस्टर सवारकर, यू मस्ट अंडरस्टँड, दिस इज नॉट मर्सिडीज. इथे बाहेर जंगल आहे आणि जंगलामध्ये माणसाला फाडून खातील अशी जनावर आहेत. सावरकर हसून इतकंच म्हटले, अशी जनावर दोन्ही बाजूला आहेत. ते काय बोलले हा विनोद त्या बारीला नाही कळला, इतर कैद्यांना कळला. ते खुसखुसले. तसा बारी चिडला. मिस्टर सावरकर, यू मस्ट स्पीक इन इंग्लिश विथ मी. मधले विनोद कडबडीचे नको वेळाला म्हणून. अर्थात सावरकरांचा तुम्ही कधी अंदमानला गेला तर पाहू शकता, किंवा चित्रपटातही फार सुंदर त्याचं चित्रीकरण झालंय. 3-3 मजल्याची इमारती आहेत. सेल्युलर जेल हे एखाद्या चक्रासारखं आहे. मध्ये निरीक्षणाचा टॉवर आहे आणि तिथून 7 पाकळ्या निघतात. 1, 2, 3, 4. यातल्या 4 सुनामीमध्ये आता गेल्या, 3च त्यातल्या शिल्लक आहेत. या सगळ्या पाकळ्या 3-3 मजली कोठड्यांच्या आहेत. कोठडी साधारणतः 9 ते 12 एवढ्याच चौकोनाची असते. त्याची खिडकी इतकी वर असते की त्याच्यातून तुम्हाला काहीही फारसा सूर्यप्रकाशाचा किंवा हवेचा आनंद घेता येत नाही. फक्त तुम्ही मरू नये एवढा प्राणवायू तुम्हाला मिळतो. आणि सगळ्याची दारं अशी केली आहेत की इकडचा कैदी खिडकीतनं तिकडच्या कैद्याशी बोलू शकत नाही. त्यांचं तोंड असेल तिथं या इमारतीची पाठ असेल, याचं तोंड असेल तिथं त्यांची पाठ असेल. आणि प्रत्येक त्या इमारतींच्या त्रिकोणामध्ये एक त्रिकोणी भाग आहे जिथे मैदानामध्ये आणून यांच्याकडनं सक्त मजुरी करून घ्यायचे, यांच्याकडनं प्रचंड काम करून घ्यायचं आहे. असो, सावरकर खरंच तिथे 50 वर्ष राहिले का हो? मी का गतीनं पुढे गेलो हे आपल्याला घड्याळावर कळेल. 9:30 ही कीर्तन संपण्याची वेळ आहे आणि अजून आपण अंतमनातच आहोत. 8:30 वाजायला आले. आपल्याला अजून रत्नागिरीत जायचंय, मग मुंबईला जायचंय, मग सुभाषबाबूंना भेटायचं आहे. कधी भेटणार?
आणि म्हणून मी काल सांगितलंही की पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या शिक्षण संस्थांनी संस्कार भारती